मित्रांनो नमस्कार. एसी प्रोफेशनल्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या जीवनामध्ये धडपडत असताना, जगत असताना, उभा राहत असताना प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. हा प्रत्येकाचा एक मूळ हेतू असतो आणि तुम्ही सुद्धा प्रत्येकजण तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्यासाठी जर धडपडत असाल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तर आपल्यासोबत आहेत ते म्हणजे ज्यांनी कमी वयामध्ये शून्यातून विश्व निर्माण केले, ज्यांनी गेली 8 वर्ष या ट्रेडिंगच्या माध्यमातून स्वतःचं एक वेगळं साम्राज्य उभं केले, असे रेंदाळचे अनिकेत चौगुले सर आज आपल्या या पॉडकास्टमध्ये. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये सर तुमचं तर स्वागत आहेच, त्याच्यापेक्षा आज जे तुमचे विद्यार्थी जमलेले त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आजच्या या शेअर मार्केटच्या गप्पा गोष्टी या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये मी सरांना विनंती करतोय की सरांनी आपली ओळख करून द्यायची. नमस्ते, माझं नाव अनिकेत चौगुले. तर गेलं 8 वर्ष झाले मी या ट्रेडिंग फील्डमध्ये काम करतो. तर ह्या ट्रेडिंग फील्डमध्ये आज मी चांगल्या पद्धतीने प्रॉफिटेबल ट्रेडर पण आहे. तसंच आजपर्यंत मी 3 वर्ष झालं माझं इन्स्टिट्यूट रनिंग करतो आहे. तर त्याच्यामध्ये कितीतर हजार स्टुडंट आपल्याकडून शिकून गेले आहेत आणि आज चांगल्या पद्धतीनं एका पदावर पण आहेत आणि आज चांगलं पैसे पण मार्केटमधून मिळवतात. ॲज अ पूर्ण फायनान्शियल फ्रीडम जे करून द्यायचं काम आहे ते मी करतो आहे. माझ्या कधी जर तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये जर आला तर एंट्री केलं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू दिसून येतो. तर मी ज्या ठिकाणी ट्रेडिंग करतो त्याही ठिकाणी माझं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. तर मला त्यांचा एक विचार आठवतो की आपली माणसं मोठं करा तर आपण पण नक्कीच मोठं. तर ह्याच पद्धतीने माझं इन्स्टिट्यूट काम करतं. माझं इन्स्टिट्यूट प्रत्येक व्यक्तीला जो माझ्या सानिध्यात देतो त्याला पूर्णपणे ट्रेडिंगमध्ये स्वतः बिल्ड करून देणं किंवा ते चांगल्या पद्धतीने प्रॉफिटेबल ट्रेडर बनवून देणे हेच आमचं एक ध्येय आहे. सर आज आपण ज्या शेअर मार्केटवरती गप्पा गोष्टी करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, तो नेमका शेअर मार्केट म्हणजे काय, हा विषय काय आहे? शेअर मार्केट म्हणजे शेअर्स म्हणजे हिस्सा आणि मार्केट म्हणजे बाजार. जसं त्या बाजारमध्ये एखाद्या वस्तूची देवाणघेवाण होत्या तसंच आपल्या पण मार्केटमध्ये शेअरची देवाणघेवाण होत असते. जे आपण शेअर्स म्हणतोय हे कंपनीचे शेअर्स असतात आणि एखाद्या कंपनी जर तुम्ही शेअर्स विकत घेतला तर त्या कंपनीची भागीदारी घेतल्यासारखंच आहे. जसं आपण बाजारात भाजीपाला जसं खरेदी विक्री करतो तसंच शेअर मार्केटमध्ये पण त्याच गोष्टी केल्या जातात आणि ह्याला शेअर मार्केट असं म्हणलं जातं. तर बऱ्याच ठिकाणी लोकांचा गैरसमज आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपले विद्यार्थी सुद्धा बसलेले आहेत, कदाचित त्यांचा सुद्धा प्रश्न असू शकणार आहे की बऱ्याच ठिकाणी काय सांगितलं की शेअर मार्केट म्हणजे सट्टा आहे, जुगार आहे. तर याबद्दल तुमचं मत काय आहे? सर आता बघा, एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये समजा ज्या व्यक्तीला पोहायला येत नाही तो जर उडी मारला विहिरीमध्ये तर पोहू शकतो का? तर पोहू नाही शकणार तो, बरोबर. तसंच ह्या मार्केटमध्ये पण एखादा नवीन जो व्यक्ती येतोय तो कोणाचं एक तर रील बघून येतो किंवा कोणाचा एक संवाद बघून येतो किंवा कोणाचं कोणतं प्रॉफिट बघून ह्या फील्डमध्ये येतोय आणि प्रॉफिट काढायला जातो. तर त्यासाठी ते सट्टाच झाला. जसं एखाद्या फील्डमध्ये जर तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊन गेला तर ते फील्ड तुम्हाला सक्सेस देणार म्हणजे देणार. फक्त तुम्ही कोणत्या ताकदीनं अभ्यास करताय हे ते सक्सेस डिपेंड करतं. सर तुमचं तर सध्या वय वर्ष 22 आहे. तर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना बऱ्याच तरुणांचं एक एम असतं की आपण जॉब करायचा किंवा व्यवसाय करायचा किंवा अन्य काही करायचं. पण एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही हीच फील्ड का निवडला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? हो सर, नक्की. मी जेव्हा 10वी माझी पास केली त्यावेळेला जसं एखाद्या तरुणाला प्रश्न असतो की पुढं काय करायला पाहिजे, तसं मला पण एक प्रश्न होता. मग मी सुट्टीच्या दरम्यान मी माझ्या रिलेटिव्ह म्हणजे दादाच्या मुलग्याकडे गेलो होतो. त्या दरम्यान त्यानं मला बऱ्याच गोष्टी दाखवल्या किंवा मला करिअर विचारला की तू काय करणार आहेस. मग मी त्यांना एक शॉर्टमध्ये सांगितलं की माझं एक स्वप्न आहे, मला एक इंजिनिअरिंगमध्ये वर्किंग करायचं आहे, म्हणजे इंजिनिअर व्हायचं आहे. तर त्यांना मला हे सांगितलं की तू इंजिनिअरिंग पण कर, सोबत ह्या पण ट्रेडिंगमध्ये जरासं वळतोस का बघ, असं मला त्यांना त्या दरम्यान सुचवलं होतं. तर 2 दिवसात मला त्यांना बऱ्याच गोष्टी दाखवल्या, शिकवल्या की बाबा असं असते, अशा गोष्टी आहेत ट्रेडिंगमध्ये, पैसा असा मिळतो. मग त्या दरम्यान जेव्हा मी घरात परत आलो, सुट्टी होती, मग सुट्टी दरम्यान काय करायचं म्हणून मी एका ठिकाणी जॉबला पण जायचं होतो. जॉब करता मग ह्या गोष्टीचा आपण जरा अभ्यास करायला सुरुवात केली आणि ह्या फील्डमध्ये एवढी आवड निर्माण झाली की मला समजून आलं की ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने पैसा आपल्याला मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट, मी एखाद्या ठिकाणी जॉबला जात असतो त्यामुळे मला माहीत होतं की जॉबमध्ये कशा पद्धतीने स्ट्रगल असतो. मी एक निर्णय घेतला, मला एक स्वतःचं मालक बनायचं आहे. मग मला कुठलं फील्ड बेस्ट राहील. तर ह्या फील्डमध्ये इतका सडनली अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं की हे फील्ड असं आहे की मला एक स्वतः मालक बनवून देऊ शकतं किंवा स्वतः मी कुठल्याही ठिकाणी जरी गेलो तर मी चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकतो. मला त्याच वेळा समजून आलं. त्यामुळे मी ह्या फील्डमध्ये इतका इंटरेस्टेड झालो ना की त्यावेळा जो घेतलेला निर्णय आहे ते निर्णय आज मला भारी वाटतो. कारण आज मी वेल सेटल आहे किंवा माझं जे इन्स्टिट्यूट इतकं मोठं आहे ह्याच्यामुळे मला आज ओळख त्यात पण भरपूर आहे, म्हणजे ओळख पण माझी चांगली निर्माण झालेली आहे.
नक्कीच सर, तुम्ही त्या काळी घेतलेला जो तुमचा निर्णय होता तो निर्णय तुम्ही आज खरा करून दाखवलेला आहे आणि या वयाच्या 22व्या वर्षी या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर तुम्ही माझा एक क्वेश्चन होता, विचारू शकतो? हा विचारू शकता, विचारा. सर मी जर एखादा क्लास केला तर मी मोठ्या अमाऊंटने ट्रेडिंग करू शकतो का सुरुवातीला? नाही सर, कधीही मोठ्या अमाऊंट ट्रेडिंग करायचं नाही ह्या फील्डमध्ये. आता मी पण 8 वर्ष झालं वर्किंग करतोय, पण ज्यावेळेला मी पण ही चूक केली तेव्हा मला जाणून आलं की छोट्या अमाऊंटनं आपण ट्रेडिंग करायला पाहिजे. कारण ह्या सगळ्यात मोठा जो गुरु असतो तो एक्सपिरियन्स असतो. ज्यावेळेला आपलं लॉसेस प्रॉफिट ह्या गोष्टी ज्यावेळेला चालत असतात त्याच वेळा आपल्याला लक्षात येऊन जाते की मार्केटमध्ये नेमकं काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला पाहिजे. त्यामुळे कधीही मोठ्या अमाऊंट कधी ट्रेडिंग करायचं नाही. छोटे अमाऊंट घ्या, छोट्या अमाऊंटमध्ये तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो कॅप्चर करून ट्रेडिंग करायला शिका. किती वेळ तुम्ही एखाद्या पोझिशनमध्ये थांबता हे बघा. तुम्ही तुमच्या सायकोलॉजीला चेक करा आणि त्याच्यानंतर मग मोठ्या अमाऊंट ट्रेडिंग करा. सर सध्या जर आता सर्वत्र जर आपण पाहिलं तर शेअर मार्केट संदर्भात बरेच क्लासेस आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. पण तुमच्या या इन्स्टिट्यूटमध्ये काय काय विद्यार्थ्यांना काय काय शिकवलं जातं आणि इथे काय वेगळेपण आहे की जे इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सक्सेसफुल बनवतं? ह्या जगात तुम्ही कुठल्याही ठिकाणी जर गेला तर तुम्हाला तिथं नॉलेज दिलं जातं. तसंच आपली पण इन्स्टिट्यूट आज नॉलेज देते, पण मार्केटमध्ये जी खरी रिअलिटी आहे हे पण तुम्हाला तिथं आम्ही जाणीवपूर्वक शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि हेच आज आमचा वेगळेपण आहे. त्यामुळे आज प्रत्येक व्यक्ती आज सक्सेसफुल ट्रेडर बनवायला आहे. तर शेअर मार्केट करत असताना लॉस आणि प्रॉफिट हा त्याचा एक भाग झाला, पण तुम्ही ट्रेडिंग करत असताना तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही आम्हाला दाखवू शकता? बऱ्याच ठिकाणी दाखवलं जात नाही, पण नक्की दाखव. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे माझं ह्या महिन्याचं पोर्टफोलिओ किंवा तुम्हाला मी ह्या वर्षाचं पण दाखवू. सर माझा अजून एक तुम्हाला प्रश्न आहे की पोर्टफोलिओ बऱ्याच आम्ही पाहू शकतो, पण पोर्टफोलिओमध्ये मार्केटमध्ये लॉस ते प्रॉफिट होतोच. म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये जर तुम्हाला प्रॉफिट झालं तर दुसऱ्या महिन्यामध्ये लॉस सुद्धा तुम्हाला होतच आहे, याचा तुम्हाला अभ्यास आहे. पण तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये याच्यातील किती रक्कम तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही वापरला याचे आम्हाला डिटेल्स तुम्ही दाखवू शकता का? नक्की सर, माझ्या तर 4 डिमॅट अकाउंट्स आहेत. मी तुम्हाला 2 अकाउंटचं डिमॅट अकाउंटचं विड्रॉ वगैरे दाखवू शकतो, बाकीचे 2 पण दाखवू शकतो. मग ते ट्रान्झॅक्शन मोठे आहेत, पण छोटी जर दाखवायचे म्हणले तर 2023-2024 तुम्ही बघितला तर आत्ता माझे जे ट्रान्झॅक्शन झाले म्हणजे मागच्या वर्षी माझं जे चॉईस फिनिक्स आणि आलायन्स जर तुम्ही ट्रान्सफर किंवा त्याच्यातून विड्रॉ जर बनला तर 30 लाखाच्या वरती माझे डिपॉझिट म्हणजे विड्रॉ पडलेले आहे अकाउंटवर. धन्यवाद सर. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेअर मार्केट म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिक पद्धतीने आम्हाला आमच्या इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल तुमचं खरंच या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं हार्दिक अभिनंदन. नक्कीच सर, भविष्यामध्ये जर तुम्हालाही विद्यार्थी मित्र शेअर मार्केट म्हणजे काय किंवा शेअर मार्केट जर शिकायचं असेल तर नक्कीच वेळ करू नका. आपल्या जवळच रेंदाळमध्ये एसी प्रोफेशनल ट्रेडिंग इन्स्टिट्यूट आहे. या सरांच्या इन्स्टिट्यूटला नक्की लवकरात लवकर तुम्ही भेट द्या आणि तुमचा सुद्धा शेअर मार्केट संदर्भातला जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर नक्कीच या सरांच्या जवळ आलं तर मिळेल असं या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आपले येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला जे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.